तिकडे मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदानावरनं गोंधळ झालेला आहे। चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे आमने सामने आलेत। बोगस मतदान होत असल्याचा खडसे यांनी आरोप केलाय। तर मतदान केंद्राच्या बाहेर हा मोठा गोंधळ झाल्यामुळे आता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते आणि पोलिसांनी हा संपूर्ण वाद सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। बोगस मतदान झाल्याचा आरोप या ठिकाणी केला जातोय। असं काही नाही साहेब, उगाच काहीतरी हे करू नका बरं। उगाच तुम्ही घरी बसता, चुकीचं काम करू नका। जे नियमात आहे, नियम सगळ्यांना सारखे आहे, मग त्यांना वेगळे काही नियम आहे का? हे तर करू नका, तुम्ही जा घरी। तुम्ही कसं काय त्यांच्या गाड्या आतमध्ये सोडता? मग सगळ्यांच्याच गाड्या आतमध्ये सोडा। त्यांची लोक मतदान करू देणार नाही तिथे। दमदाटी करतात। हे चुकीचं काम मला लक्षात आलं। मी अधिकाऱ्यांना घेऊन आली, इथे सांगितलं की आतमध्ये कोणी थांबणार नाही, शिवाय बूथ जो एजंट असेल तोच थांबेल किंवा उमेदवार प्रतिनिधी जाऊ शकतो। पण तर बोगस मतदान होत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलाय। मुक्ताईनगरामध्ये बोगस मतदानावरून हा गोंधळ झाला। चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे आमने सामने आले। तिथपर्यंत गाडी नाही, तिथपर्यंत गाडी कशी